एक महत्त्वाची बातमी, बेस्टच्या बस भाडेवाढ विरोधात आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। शिवसेना भवनासमोर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। एकत्र येऊया, बस भाडेवाढ विरुद्ध आंदोलन करूया असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय। दरम्यान मुंबईकरांच्या थेट खिशावर हात असा देखील आशय या बॅनरवर आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। दादरच्या शिवसेना भवनाच्या समोर लागलेला जो बॅनर आहे तो मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मुंबईमधली बेस्टच्या बसेसमध्ये जी भाडेवाढ झाली आहे त्या बेस्टच्या भाडेवाढीच्या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष जो आहे तो आक्रमक झालेला आहे आणि आंदोलनाच्या पावित्र्यात असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने या ठिकाणी सेना भवनाच्या समोर बॅनरबाजी केलेल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। तत्कालीन महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेस्टचं भाडं जे आहे ते एसीच्या बेस्टचं भाडं जे आहे ते पहिल्या 5 किलोमीटरसाठी 6 रुपये ठेवलेलं होतं आणि सगळ्यांना मुंबईकरांना परवडणारी ते भाडं होतं। त्यामुळे त्याचं स्वागत त्यावेळेस करण्यात आलं, परंतु बेस्टच्या भाड्यामध्ये आता सध्या दुपटीने वाढ झालेली आहे। त्यामुळे मुंबईकर जनता जी आहे ती या बेस्टच्या भाड्यामुळे झालेल्या भाडेवाढीमुळे त्रस्त झालेली आहे। त्या ठाकरे यांच्या पक्षाचं पाऊल काय असणार आहे बेस्टच्या या सगळ्या भाडेवाढीच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांचा पक्ष पुढील काळात कशा पद्धतीने आक्रमक भूमिका